श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवलाय या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकराय या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय समर्थ। आपण आता अधिक मास महात्म्य पुरुषोत्तम महात्म्य ऐकतात। काल या ग्रंथातला 24वा अध्याय पुरा। आज आपण 25व्या अध्यायाला सुरुवात करतो। श्री गणेशाय नमः। श्री विष्णुवणे लक्ष्मीप्रदे प्राणप्रिये सर्वजने सतत स्नानदानादि रूप यथोक्त मलमासुरताचरावे तेने सर्व पापे निरसती इह लोके सर्व सुखे लाभते अंती होनी मोक्षगती फेरे चुकती जन्माचे। याविषयी तुझं कथा एक सांगतो सर्व पापनाशक जी ऐकता ब्रह्म हे देख पुनर्विने जन्मासे इंद्रिये पूर्वी पृथ्वीवरती वीरबाहू नामे होता नृपती तो महादाता प्रसिद्ध जगती यजनशील सर्वदा। असं हे अधिक मासाचं व्रत केल्यामुळे कोणाला काय फल प्राप्त झालं ते। एक वीरबाहू नावाचा राजा पृथ्वीवरती राज्य करत होता। हा दानशूर दाता होता, आदरातिथ्य करणारा होता, यज्ञशील होता आणि रूपे सुंदर भाग्यवान सर्वजन प्रिय क्षमी महान अतिबलिष्ठ बुद्धिमान ऐसा गुणवान असे पै। आता ही जी नाना प्रकारची गुणसंपदा त्या राजाजवळ आहे, म्हणजे कोणकोणते गुण आहेत ज्याला आपण चांगले गुण म्हणतो ते कोणते आहेत गुण? हा राजा सर्व जनप्रिय, सर्व लोकांमध्ये अत्यंत प्रिय होता। क्षमाशील वृत्ती होती, अत्यंत बलवान होता, बुद्धिवान होता, असा सर्वगुण संपन्न राजा होता। तद्भार्यां नामे यशोमती रूप सुंदरा अभिमानवती धने यौवने गर्विष्ठाती ऐसी निर्ती होती बा। आता त्याची जी पत्नी यशोमती ही दिसायला अत्यंत सुंदर होती। तिला आपल्या सौंदर्याचा अभिमान होता, धनाचा गर्व होता, तरुण होती आणि गर्विष्ठ होती। आणि त्या रायाचा जो प्रधान याचे नाव होते मंडना, तो स्वामी वक्ता ते श्रीमान शूरमहान असे वै। त्याचा जो प्रधान होता त्याचं नाव होतं मंडन, तो स्वामी भक्त होता। प्रधानाचे भार्यासाठी त्याचे नाम गुणवती, ती क्षणिक मानू धनसंपत्ती दान धर्म करीत असे। या प्रधानाला एक सुंदर स्त्री होती, तिचं नाव होतं गुणवती।
आता दोघीच्या मध्ये फरक आहे. ही जी राणी आहे तिच्यामध्ये आणि प्रधानाच्या पत्नीमध्ये फरक आहे. राणीही सौंदर्यवान होती आणि गुणवंती पण सौंदर्यवान. पण राणीला सौंदर्याचा गर्व होता आणि ही सुंदर असून तिला सौंदर्याचा गर्व नव्हता. कोणाला? प्रधानाच्या पत्नीला. त्या राजाच्या पत्नीकडे प्रचंड अशी धनसंपदा असून सुद्धा लालची वृत्ती होती आणि ह्या प्रधानाच्या पत्नीकडे धन होतं, पण धन हे क्षणभंगूर आहे याची तिला जाणीव होती. कायम काही राहत नाही. बघा लक्ष्मी चंचल किती आहे. एका माणसाला विचारलं, का रे तुला पगार किती? तो म्हणला, ₹1,00,000 पगार आहे. कापून विकून माझ्या हातामध्ये ₹50,000. बरं म्हणले, किती तारखेला पगार असतो? ते 2 तारखेला पगार असतो. हा 4 तारखेला त्याच्याकडे गेला. म्हणले, अरे बाबा तुझा पगार झाला का? हो म्हणजे झाला. मग तुझ्याकडे ₹50,000 असतील? तो म्हणला, नाही माझ्याकडे 50,000. का रे पगार झाला, पैसे आणले का नाही? आणले. मग तुझ्याकडे का नाही? नाही म्हणलं, कालच सगळ्यांची देणी देऊन टाकली, काही शिल्लक राहिलेले बँकेत भरून टाकले. आता माझ्याकडे पैसे रोजच्या खर्चापुरते ठेवलेले. कुणाला दिले? व्यापाऱ्याला दिले. बिलं दिली. त्या व्यापाऱ्याकडे गेला. का म्हणले, काल ह्याने दिलेले पैसे तुमच्याकडे आहेत का? नाही म्हणले, आम्ही ज्यांच्याकडे उधार घेतला होता त्याला दिले. त्याच्याकडे गेला. तो म्हणतो बँकेत भरले. बँकेत गेला. बँकवाले म्हणले, आम्ही ज्यांनी लोन मागितले त्याला देऊन टाकले. म्हणजे लक्ष्मी एवढी चंचल आहे की जिला आज आपण आपलं समजतो, थोड्या वेळाने ती दुसऱ्याची असते, त्याच्यानंतर तिसऱ्याची असते, त्याच्यानंतर चौथ्याची असते. म्हणजे लक्ष्मी एका जागी स्थिर राहत नाही, ती चंचल आहे. आणि ऐश्वर्य कायम राहील याची गॅरंटी नाही. म्हणून ती काय विचार करायची? क्षणी एक मानून धन संपत्ती दान धर्म करीत असे. अशी चंचल लक्ष्मी आज आपल्याला ऐश्वर्य आहे. कदाचित पुढे राहील न राहील. मग ऐश्वर्य असतानाच आपण मुक्त असताना त्याचं दानधर्म करूया. म्हणजे जेवढं वृद्धाप्य काळासाठी ठेवायचं आहे तेवढं ठेवून सगळं दान करू नये. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या भविष्य काळासाठी, आपल्या ह्याच्यासाठी सगळं म्हणजे पूर्व नियोजन करून जे शिल्लक राहील ते दान करा. ऐशा प्रकारे ती 4 जणे मंडित असे स्वस्वपणे परी राजा आणि ती अभिमाने नाडले असे ते ऐका. वीर वाहुने राजवार सर टाकला प्रधानावर स्व हे संसार माणूस स्थिर भोग निरंतर भोगीत असे. वीरबाहू राजाने आपल्या सर्व जबाबदाऱ्या प्रधानावर टाकल्या आणि स्वतः ऐश्वर्यामध्ये मग्न झाला. यशोमती वर्तमान विहार कराव्या नदीनं नाना राम वनातून भ्रमळता असावे सर्वदा. राजाची जी कर्तव्य आहे ती राजाची कर्तव्य सुद्धा हा करेन असं झालं. सतत आपल्या पत्नीला घ्यायचं आणि या देशातनं त्या देशात, त्या देशातनं त्या देशात भ्रमण करत राहायचं. नाना वस्त्रे, नाना भूषणे, नाना भोजने, नाना पाने, नाना याने, नाना वाहने, नित्य नवीन करीपे. रोज नवीन नवीन वस्त्र खरेदी, रोज नवीन नवीन दागिन्यांची खरेदी, रोज निरनिराळ्या ठिकाणचे खाद्यपदार्थ ते विकत आणणे, रोज नवीन नवीन वाहनं विकत घेणे, त्या वाहनामध्ये बसणे. तयाची राणी तीही अनुदिन नाना भोगची भोगी जाण दान व्रतके देवतार्चन स्वल्पही कदा न करीत. त्याची राणी ही सुद्धा ऐश्वर्यामध्ये मग्न झाली होती. त्यामुळे कधी ती दान करायची नाही, कधी व्रत करायची नाही, कधी देवाची पूजाही करायची नाही. ऐसा लोटा काळभवत तयासी 2 झाले सुद्धा सुबाहू शतबाहू ऐसी त्याप्रत नामे ठेवली यथाविधी. त्या राजाला 2 मुलं झाली. एकाचं नाव
सुबाहू ठेवलं आणि दुसऱ्याचं नाव शतबाहू ठेवलं. पुढे ते अनुदिन वाढून झाले रूप यौवन संपन्न, तो कदाचित कालपर्याय करून अधिक मास पाहतला. ते मंडन प्रधानाची कांता गुणवती महापरिवर्ता नित्यराणीच्या सेविकता राज्यसदना पावली. ते राजमंदिर अति सुंदर केवळ जैसे महेंद्र मंदिर, धन रत्नादि मंडित समग्र दासदासीने पूर्ण असे. एकदा प्रधानाची पत्नी या राणीला भेटायला आली. रूप पाहून ती गुणवती विचार करीत स्वकीय चित्ती पूर्वभागे संपत्ती यशोमतीने यशोमती ते लाभले असे. परी याचा न करता सद्वे सख्यास रात्र निर्भय भोग केवळ भौगोलिक क्षय करीत आहे अविचारे. गुणवती प्रधानाची पत्नी मनामध्ये विचार करायची की ह्या यशोमती राणीला तिच्या पूर्व भाग्याने एवढा ऐश्वर्य प्राप्त झालंय, पण त्या ऐश्वर्याचा सदुपयोग न करता ती त्याचा वाटेल तसा व्यय म्हणजे खर्च करते. ऐश्वर्य बळे राजा मस्त, जैसा केवळ आजात बसत, त्याहुनी राणी जास्त अज्ञान स्वस्त जाहरे से. ज्याप्रमाणे बकऱ्यामध्ये एखादा बोकड असावा तसा तो राजा मस्त झालेला ऐश्वर्यामध्ये. याने या उभयताप्रत पुढे दुःखाचे होईल प्राप्त, तरी या राणीशी सत्कार बोध किंचित करावा. अशा रीतीने वायफळ खर्च करत गेले तर यांच्याजवळ काही शिल्लक राहणार नाही, आणि म्हणून आपण तिला बोध करावा असा प्रधानाच्या पत्नीच्या गुणवतीच्या मनामध्ये विचार आला की यशोमती राणीला आपण काहीतरी 4 चांगले शब्द सांगावेत, तिच्या हिताचं काहीतरी सांगावं. याने ह्या उभयताप्रत पुढे दुःख होईल प्राप्त, या राणीशी सत्कर्मार्थ बोध किंचित करावा. ही होता सत्कर्माचरणी राव आहे हिच्या वचने, म्हणून तोही सत्कर्मे होणे पुढील बोध दुःखाशी टाळील. आपण राणीला जो बोध केला, राणी जर चांगलं वागायला लागली तर राजा तर तिच्या आज्ञेत आहे. राणी जर सत्कर्म करायला लागली तर राजा पण तिच्याबरोबर सत्कर्म करेल. ऐसा परोपकारात विचार करून अंतरात त्या प्रधान पत्नीने राणी प्रधान निरखोनिया पाहिले. तैतीच्या मुखचर्येवरून एरवा आहे तिची सुप्रसन्न ऐसे अंतरे जाणून तिशी बोलू लागली. आता एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सांगावी असं जर आपल्या मनात असेल, कुणाला आपल्याला काही सांगायचं आहे, मग ती घरातली माणसं असो, ऑफिसातला साहेब असो, ज्याच्याकडनं आपल्याला काम करून घ्यायचं आहे ती व्यक्ती असो, मग काय करावं लागतं तर ज्या माणसाला आपल्याला 2 शब्द सांगायचे किंवा ज्या माणसाकडनं आपल्याला काम करून घ्यायचं आहे त्या माणसाचा मूड चांगला आहे की नाही पाहावं लागतं. त्या माणसाची मनस्थिती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तो आहे की नाही हे पाहावं लागतं. प्रधानाच्या पत्नीने पाहिलं की आज राणी खुशीत आहे. आता ती एवढ्या आनंदात आहे तर आपले 2 शब्द ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ती असावी असं गृहीत धरून त्या प्रधानाच्या गुणवतीने पत्नीने तिला 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. एधवा ही सुप्रसन्न ऐसे अंतरी जाणून तेच बोलू लागली. हे सखे यशोमती राणी तू आमची आहे स्वामिनी, तरी माझी विनवणी ऐकून घे प्रीतीने. जो हरीचा प्रिय अत्यंत तो हा अधिक मास आला, सांप्रतया सत्कर्म करता किंचित फल असे. फल अनंत लाभते यात करता स्नानादी नियम येथे सुख मानून उत्तमा. अंती अक्षय वैकुंठ धाम लाभते जा निश्चय ऐसा. ह्या मासोत्तम मास सर्व वर्वाहून विशेष, म्हणून तू या मास व्रतास विधीपूर्वक आचर्य देणे येथे तुझे समस्त पूर्ण होतील मनोरथा. आणि अंती प्रकार असे ते वैकुंठी जसे निश्चय ऐसे ऐकून येतील. आणि गुणवती ना कुरडुने हसत हसत म्हणे हे साजणे ऐकमाऊ आणि साचार पृथ्वीवरती प्रजाजनचे तीर्थव्रताधिकर्ती पुण्या. तयाचा भाग राजाला गुण मिळतो जाण निश्चय. मग त्या गुणवतीने सांगितलं की तू चांगलं सत्कर्म कर, त्यामुळे तुला
खूप ऐश्वर आहे, ते आता जे आहे ते आणखीन वाढेल. तेव्हा राणी हसून म्हणते, अगं मला सत्कर्म आचरणाचं काय काम आहे? प्रजा जे सत्कर्माचं आचरण करते त्यातला काही भाग राजाला आपोआप मिळतो. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. प्रजेने केलेल्या पुण्यातला भाग राजाला आपोआप मिळतो. पृथ्वीवरती प्रजाजन जे तीर्थ व्रतादी करती पुण्य तयाचा भाग राजाला गुण मिळतो जाणनिशे. आणि मी रायाचे अर्धांग म्हणून मजई तो लाभतो भाग मग व्रतादी आपुले अंग उगाच का घे सुखवावे. आता तो भाग पुण्याचा भाग राजाला मिळत असल्यामुळे, मी त्याची राजपत्नी असल्यामुळे मला तो पुण्याचा भाग आपोआप मिळतो. म्हणजे लोक जे पुण्य आचरण करतात त्यांचा भाग मला आपोआप मिळतोय. मग मी कशाला व्रत वैकल्य करू, कशाला दान धर्म करू? तपे किंवा ब्रह्मचर्याशी काय फळे येणार? आताशी देवे लागल्या संपत्तीचे अहर्निशी भोगावे. तपश्चर्या करून, नाना प्रकारची व्रत करून कालांतराने आपल्याला द्रव्याची प्राप्ती मिळणार. अगं इथं तर मला इथं धन मिळाले, मग मी कशाला व्रत वैकल्यादी करू? सांडून इतर गोष्टीची कोठून काढला अधिक मास इत्यादी प्रकारे किंचित सर्व साक्षेपोचन बोलली. ते गुणवतीच्या अंतरात दुःख झाले असे होतं, पण राणीच्या समाधानार्थ इतर गोष्टी काढल्या. काय म्हणाले, कुठला अधिक मास? काय त्या अधिक मासाला उलट नावं ठेवायला लागली. प्रधानाच्या पत्नीने गुणवतीने विचार केला की यशोमती आपलं ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, त्यामुळे आता तिला सांगण्यात काही अर्थ नाही, म्हणून तिने दुसरा विषय काढला. परी राणीच्या समाधानात इतर गोष्टी काढल्या. पराधीनता फार कठीण, मरणाहून अति दारुण म्हणून मधुरवचने बोलून केले समाधान राणीचे. आता गुणवतीने विचार केला, आपण परस्वाधीन आहे, राजाच्या मनात आहे तोपर्यंत आपण प्रधान. राजाने जर हाकलून दिलं, काढून टाकलं आपल्याला, आपलं पद जाईल, आपलं इस्टेट जप्त करून टाकेल, तो जाऊ द्या. तिला नाही ऐकायचं तर आपण तर काय करावं? आपण परस्वाधीन आहोत. म्हणून मधुर वचने बोलून केले समाधान राणीचे. मग तिची घेऊन आज्ञा गुणवती आली स्वसजना आणि बंधून या प्रतिचरणा वर्तार्थान न्याय केली. यथाविधी अधिक मास व्रत गुणवतीने केले संस्थेने तिचे लोकून दुरित सौभाग्य वाढत चालले. प्रधानाची पत्नी घरी आली. अधिक मास जवळ आला होता. तिने आपल्या पतीला म्हणजे प्रधानाला विचारलं की अधिक मासातले व्रत मी करू का? तुमची इच्छा असेल, तुमची आज्ञा असेल तर मी व्रत करते. प्रधानाने तिला आज्ञा दिली. तिने अधिक मासाचं व्रत केलं, त्यामुळे तिचं सौभाग्य वाढत चाललं. ते चेहऱ्यावरचं तिचं तेज वाढत चाललं. प्रिय यशोमतीने वहिले अधिक मास व्रत आव्हान तिने ती प्रति आगळे दुःख पाकले. अवचित यौवना रूढ रुक्ष्मना ऐसे तिचे दोन कुमार तयासे वरून महाजोडे एकाही केली वर्तले. इकडे त्या यशोमती राणीला असलेली दोन तरुण मुलं, त्यांना अचानक ताप आला आणि दोन्हीही मुलं मरण पावली. तयांच्या दुःखे पळवणे आती निचेष्टीत पडली. यशोमती तैसाचे वीरवाहू द्रुपदी दुःखी येतात ते झाला. आता हाताला आलेली मुलं गेल्यानंतर केवढं दुःख झालं असेल. राजाला अत्यंतिक दुःख झालं, राणीला अत्यंतिक दुःख झालं. दोघंही आक्रोश करू लागले. तयाच्या दुःखे पळवणे आते यवनारूढ रूप म्हणायचे तिचे दोन कुमार तयाचे वरून महाज्वळे एकाएकी निवडले. तयाच्या दुःखे पळवणे आते निचेचे पडले. यशोमती तैसाच वीरवाहून द्रुपदी दुःखी ती झाला. सकाळ लोकांचा वाटतो विलाप करी हृदय विटून म्हणेरे कटकटा काय हा महान प्रसंग दारून आणलासे. इकडे ये राणी यशोमती न मस्तक आपटी पृथ्वीवरती बहुदासी जन सावरती परी उपाय न चाले. पुत्र मुखात एक कुरवाळून विलाप करी दिनवाणे तो ऐकोने ते ऐकोने सकळ मेदिनी उलोप आहेसा चर ऐसा महा आकांत वर्तला. प्रधाने राजा बोधिला परित्वासे अज्ञानेवरला म्हणून समजला नाहीच. प्रिये मलमास वर्तवले यशोमतीने अवमानले. तया पापाचे ऐसे अगळे फळ लाभले. उदेले दारुण तै गुणवती होती स्वसती ते लोकमुखातून राजसुत मृत्यूची वार्ता ऐकून शोकसंतप्त झाली आणि लगेच सत्वरगती पावली. राजसन्नाप्रदे तो पुत्र शोके आक्रंद दक्षिती यशोमती लोळत असे.
प्रधानाला गोष्ट कळली. प्रधानाला तो प्रधान राजाचं सांत्वन करतोय, त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण राजाची मनस्थिती अशी आहे, त्याला इतकं प्रचंड दुःख झालंय की प्रधानाने त्याला 4 सांत्वनाच्या गोष्टी ऐकल्या तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. प्रधानाची पत्नी गुणवती, तिलाही गोष्ट कळली. ती पण राणीचं समाधान करण्यासाठी, तिला 4 चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी आली. तिचं दुःख कमी करावं म्हणून आली. तई गुणवती होती स्वतंत्र येणे आया लोकमुखातून राजसदना परम राजसदमृत्यूची वार्ता 19 संतप्त झाली आणि लगेच सत्वरगती पावली. राजसदना पुत्र शोके आकर नतक्षिती यशोमती लोळत असे ती कवटाळून गुणवती विलाप करू लागली. आता त्या दोघींच्या शोकाची मी ती कोण जगती करील. उक्सा बुक्सी बहुत पुत्रांचे गुण आठविता पुन्हा पुन्हा वक्षस्थल पिटीत भूमीशी पडत आक्रोश. ऐसे चालले बहुत वेळ तई ज्यादाशी होत्या जवळ त्या दोघी सई निर्मळा बहुत प्रकारे बुधी आक्रंदन किंचित राहिले. गुणवती राणीने गुणवती कडे पाहिले तो तिचे मुख तांबुले अत्यंत रंगले. अशा वेळी भांगीवरला असे सिंदूर वाळी कुंकुमाती सुंदर नैनी अंजनाची कोर कुसुमहार वेणीता इसी सौभाग्य भूषणे मंडित पाहून या गुणवती व्रत यशोवती राणी अंतरात क्रोधसंतप्त झाली. आता ही गुणवती अधिक मासाचं व्रत करत होती, पूजा करत होती आणि त्यामुळे तिने केसामध्ये कुंकू लावलेलं होतं. काही स्त्रिया कपाळाला लावतात, ते केसाच्या मध्ये भांगामध्ये लावतात. तसं तिने सगळं सौभाग्य वस्त्र अलंकार अंगावरती घातलेले होते. डोक्यामध्ये केसामध्ये तिने वेणी माळलेली होती. तिचं मुखकमल असं दिसत होतं की जणू काही ही आत्ता विडा खाऊन आली. आणि व्रताच्या योगाने तिच्या मुखावरती तेज आलेलं होतं, त्यामुळे ती चांगली दिसतही होती. आता राणी विचार करते, मी दुःखामध्ये असताना ती एवढी सगळी ऐश्वर्य संपन्न अशी माझ्याकडे कशी आली. ऐसे सौभाग्यभूषणे मंडिता पाहून या गुणवती प्रत यशोवती राणी अंतरात क्रोधसंतप्त झाली. तिला जशी बातमी कळली तसं हे काही काढून ठेवावे, आपल्या अंगावरचे दागिने काढून ठेवावे, आपले काही माळलेली वेणी काढून ठेवावी, हे काही तिच्या लक्षात आलं नाही. गुणवतीच्या ती बातमीच अशी होती. तिची 2 तरुण मुलं गेली राणीची. हे ऐकल्यानंतर ती काही आपण काय आवरावरी करून जावी असं तिच्या लक्षात आलं नाही. ती तशीच धावत धावत राणीकडे आलेली. पण हिला वाटलं ही मुद्दाहून आली तशा वेशामध्ये. ऐसे सौभाग्यपूर्णी मंडिता पाहून या गुणवती वृद्ध यशोमती राणी अंतरातच क्रोधसंतप्त झालीसे आणि म्हणे असं काही गुणवती काही ऐशी तवरी ती दुःख पर्वत मजूवरती कोसळून या पडलासी. यावेळी मुखमंडन करून आणि वस्त्राभूषण हे लेवून इथे तू आलीस कोण नटून हे तुझं योग्य दिसते की ओठ बस ओठ येतून लवकर सुदे जाई आपल्या वंदिरी मी आभागिनी आहे घरी तरी दुःखची भोगते. जा म्हणले उठ इथून घरी जा निघून. तिने ऐकून स्वग्रासी बहु विचारिले मानसे. तिने स्वग्रासी बहु विचारले मानसे की हे परी राणीच्या अभिप्रायाशी जाणविण्याचा चार. तैती गुणवती स्वप्रतिप्रती विनय म्हणे प्राणनाथाच मी यशोमती राणीप्रत गेले होते भेटावे या पद्धतीने मजविले पुन्हा काही विपरीत केले भाषण आणि लगेच रागे तेथून परत दौडून लावले. म्हणून मी आले सत्रे विचारायचा विचार केला नाना परितीच्या वाक्यात अंतरे अभिप्राय समजेना. स्वये दुःखी पडली असोने तिने ऐसे का केली करणे याचा विचार प्राणनाथाने स्वकी मनी करावा. ते ऐकून व मंडन प्रधान म्हणे प्रिये ते व्यर्थवचना पुत्र शोके राणी असून काहीतरी बडबडले त्याचा केले का असा विचार प्रभाती जाय ते जायचं बोध वचने सांगून 4 बरे समजावी तेसे. आता 4 बायका तिथे 1000 बायका जमलेल्या, त्याच्यामध्ये या प्रधानाच्या पत्नीचा राणीने अपमान केला. ती घरी आली, विचार करते माझं काय चुकलं, मला जशी बातमी कळली तशी मी गेले. प्रधानाला तिने आल्यानंतर सगळी गोष्ट सांगितली. प्रधान म्हणाला ती दुःखाच्या आहारी गेली होती
आता दुःखाच्या आहारी गेलेला मनुष्य कोणाला काय बोलेल त्याचा भरोसा नाही. रागाच्या आहारी गेलेला मनुष्य आणि दुःख संतप्त मनुष्य कोणाला काय बोलेल याचा भरोसा नसतो, कारण तो दुःखाच्या आहारी गेलेला असतो, रागाच्या आहारी गेलेला असतो. त्यामुळे त्याला ते भान राहत नाही, काहीतरी बोलून जातो. तसं प्रधान म्हणतो, अगं ती दुःखात आहे, तुला काही टाकून बोलली असेल तर ते तू मनावर घेऊ नकोस. उलट उद्या जा सकाळी आणि तिला पुन्हा 4 चांगले शब्द सांग, तिला जरा धीर दे. त्याचा कासया विचार प्रभाती, तेथे जाई सत्र बोधवचने सांगून चार बरे समजावी तेसी. मीही उठून प्रतकाळी सभेत राहीन राजरावळे, आयसे बोलून ते काळी स्वस्थ राहिली. दोघे जण द्वितीय दिनी सुरदेव भयता गेली राजगृहे. मंडणा पावलास भेटाई गुणवती गेली राणी वसा. तैराणी गुणवती देववदन पुरवत सुमंडित पाहून कोपे दासी मुखे तत्ण राया सांगून पाठवले. दासी जाऊन राया प्रतिवणे राणीची ऐकावली. प्रधानाची पत्नी गुणवती राणी वसा. माझे आले असे हा आपला दुःखात सैन्य मंडन केले विशेष. आईशी कैसे हौस हे आम्हास न कळे. आता व्रतामुळे तिच्या चेहऱ्यावरती आलेलं जे तेज आहे हिला वाटले, ही नटून थटून आली, राणीला वाटलं. म्हणून तिने दासीला सांगून राजाला सांगितलं, पहा म्हणाले, ही पुन्हा तशीच आली आपल्याकडे. हा आपला दुःखाचा दिवस तिने मंडन केले विषय. ऐशी कैसे हौस हे आम्हास न कळेची. बाहेर प्रेम दाखविली मोठे पर्याच्या आंतरिकाचे कोठे. नात्रे ऐसी रीत कोठे आहे पहावे विचारून. माझे दोघे पुत्र मारावे हिने नटून थटून यावे. हे मज कैसे वाटेल बरवे मनी पाहावे विचारून. माझे सुखोद कौशल हेच्या नटण्यावरती आले. आम्हा तुम्हा कोठे वाटेल वहिले तरी प्रत्यक्ष विरोधी. ऐसा ऐकताची निरोप राणीच्या प्रेमास होतो. भूप राणी वसा माझे साठोप येऊन या पोचला. गुणवतीच्या मंडणाप्रत पाहून खूपला अत्यंत म्हणे. कथिले समजत ते यथार्थ असे पै. मग राय गुणवती सहित मंडणाचे बांधून त्वरित सहजगरीचे द्रव्य समजता पाहून घेते. राजाही आला, पाहतो तर हिचं सौंदर्य संपन्न असा चेहरा पाहिला, प्रसन्न असा चेहरा पाहिला. त्यालाही राग आला. त्याने त्या प्रधानाला त्याच्या प्रधान पदावरनं काढून टाकलं, त्याची सगळी इस्टेट जप्त केली आणि त्या प्रधान दंपत्याला कारागृहाची कोंडणी. पुन्हा पुन्हा राजा राणी भरसी झाली. बहुसाल प्रधानाला आणि त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकलं आणि राजा आणि राणी त्याची निर्भत्सना करू लागले. मंडण म्हणे स्व स्त्रीप्रत प्रिय हे काय झाले प्राप्त, कोणत्या कर्माचा अद्भुत विपाक झाला न कळे. ते ऐकून या गुणवती म्हणे व्यर्थ का करता खंती सेवकजनांची जीवित गती धन्याती निरंतर. मंडन नावाचा प्रधान विचार करतोय, पत्नीला म्हणतो, का ग हे सगळं दुःख आपल्याला आपल्या वाट्याला का आलं? एरवी राजा आपल्याशी चांगला वागणारा आज असा का वागतोय? ते ऐकून या गुणवती म्हणे व्यर्थ का करता खंती सेवकजनांची जीवित गती धन्याती नेणं. मी कशाला वाईट वाटून देत आहे? अहो राजा लहरी असतो आणि त्यामुळे त्याच्या लहरीत कधी काय येईल ते भरोसा नाही. आपण परस्वाधीन आहोत. राजाची मर्जी होती तोपर्यंत आपण पंतप्रधान पद भोगलं. आज राजाची मर्जी गेली, त्याने आपल्याला तुरुंगात टाकलं. दोन्ही अवस्थेत आपल्याला शांत मनाने राहता आलं पाहिजे, असं गुणवती पत्नी आपल्या मंडन नावाच्या पतीला प्रधानाला सांगते. कोपिष्ट रायाची कथा कोपे उगाची का करतात, तुम्हा आम्हा दुःखाब्दीतून तरता असे सरता श्रीधर. म्हणाले आपल्या राजाची कोपाची काळजी कशाला करतात? आपल्याला दुःखाच्या संकटातनं तारणारा आपला परमात्मा आहे. तो सकळ ब्रह्मांडाचा भार स्वशेरी वाहतो निरंतर. सरुख नाशक परमेश्वर दया सागर असे तो परमात्मा सकळ ब्रह्मांडाचा भार आपल्या शिरावर वाहतो. त्यामुळे आपलं दुःख दूर करणं परमेश्वराला काही कठीण नाही. तो जे संसारी सारभूत पुरवितो भक्तांचे मनोरथ, दयाची कृपा होता तो दुःख समस्त निरसेल पाहिजे. त्या भगवंताची कृपा झाली की आपलं दुःख नाहीसं होईल. ऐसे बोलून गुणवती भक्तांच्या लौह शृंखले पीडित ती झाकोण्या नयनपाती स्थितीवर पडली.
तैसाची मंडण प्रधाने दुःखे पडलेला धरतीच्या इतक्या माझी हृदय दुःखबंधन जाणेले. असा तो प्रधान, मंडण नावाचा प्रधान आणि गुणवती नावाची पत्नी दोघंही त्या दुःखामध्ये सापडलेले. भगवंताच्या लक्षात आलं की मंडण नावाच्या प्रधानाचा आणि गुणवती नावाच्या त्याच्या पत्नीचा याच्यामध्ये काहीही दोष नसताना केवळ गैरसमजातून राजा आणि राणीने यांना तुरुंगात टाकण्याची शिक्षा केली आहे. राणी त्याला वाटेल ते बोलली आहे, त्यांची इस्टेटही जप्त केली आहे, त्यांची सगळी संपत्ती जप्त केलेली आहे. मग परमात्म्याने काय केलं, त्या राजा आणि राणीच्या स्वप्नामध्ये परमात्मा गेले, भगवंत गेले. राजा राणीच्या स्वप्नात स्वयं जाऊन तरी तर सकळ वृत्त कथेले. हरी म्हणे रे वीर बाहू राया, मंडण तयाची जाया, या सेतवा मूर्खे बांधोनिया. कारागारी घातले सती दोघे महापुण्यवंत, तया तू सोडी सोडी तुरीत ना तरी सर्वेश्वरी तुझं प्रत नाशीन निश्चित जाण हे. अरे अधिक मास व्रताचे फळ ते सर्वदा अक्षय निर्मळा, ते त्या उभयतासी सकळ सांप्रत प्राप्त झालेसे. पूर्वजन्मी ही त्या दोघांनी स्वये अति निर्धन असून मग जसरी असे उद्देशून अधिक मास व्रत आचरले. त्यांनी कुंकुमांजन सिंदूर श्रक तांबूल आदी समग्र मुखालंकार अति सुंदर अक्षय लाभले आहे. ती परमात्म्याने त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, अरे ती गुणवती आणि तो मंडण हे गेल्या जन्मामध्ये त्याने अधिक मासाचं व्रत केलेलं आहे, याही जन्मामध्ये करताय. त्यामुळे चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ती त्यांना माझ्या कृपेने प्राप्त झालेली आहे. त्यामुळे सदैव त्यांचं मुख प्रसन्न असतं. आणि तुम्हाला असं वाटतं की मी दुःखात असताना ही इतक्या प्रसन्न मुखाने माझ्याकडे का आले, तरीसुद्धा असं थोडी मान खाली घालून चेहरा पाडून यायला पाहिजे होतं असं तुला वाटतं. पण त्यांचा चेहरा सदैव प्रसन्न राहील असं मी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तत्पत्नीने अधिक मासाताना चरणावा गुणवतीने पूर्वजन्मी त्या दोघांनी स्वय अति निर्धन असून मग श्री आदी सुदर्शने अधिक मास व्रता चले. त्यांनी कुंकुमांजन सिंदूर तक्र स्त्रक तांबूल आदी समग्र मुखालंकार अति सुंदर अक्षय लाभले आहे. ती गुणवतीने धुतले वदन तरी ते न लोपेची वर्णन म्हणून ती आणि प्रधान असती जाण निर्दोष. तत्पत्नीने अधिक मासात न आचरता माझे व्रत साक्ष पोचले. त्या मासाप्रता मानले एकदा त्यानेच यशोमती लागून पुत्रशोक झाला हे जाणाय. सै बोलून श्री भगवान अंतर्धान पावला. तैतोरा उठून वेजला चित्ती स्वप्नाचा विचार केला. मग संबोधून या राणीला सर्व एकत्र वृत्तांत इति म्हणे रायाला कोणी मीही ऐसेच पाहिले तुमने, तरी या गोष्टीचा या क्षणी विचार केला पाहिजे. ते ऐकून या राणीचे राव पात्राकारात गुणवतीचे मुख त्वरित दासे असते प्रकटले. मग राजाने सकाळी उठल्यानंतर आपलं स्वप्न पत्नीला सांगितलं. पत्नी म्हणली, माझ्याही स्वप्नामध्ये परमात्मा आले आणि त्यांनी सांगितले की त्यांच्या सौंदर्य, त्यांच्या मुखावरचं तेज कायम राहणार आहे, असं मला आशीर्वाद आहे माझा. मग आले दोघंही त्या कारागृहामध्ये, राजा आणि राणी. आणि त्यांनी त्या गुणवती दासीला सांगितलं, तिचा चेहरा सगळा धुवून काढ, बघू कुठे तेज दिसतंय तिचं. ते ऐकून या राणीचे तर राव पातला कारागृहात गुणवतीचे मुख त्वरित दासी असते प्रक्षाळीले. परी जैसे तैसे दिसले, न्यूनाधिक काही न झाले. मग राय स्वास्थ्याकडे सोडून धुतले पूर्वी, तरी तैसेची शोभे अत्यंत राय लाविले. राणी प्रधान कुंकुमादी मंडणे समज देखली पूर्वतरी येणे. तैती राणी परम लाजली, तैसी रायाची अवस्था झाली. दास दासी सकळ मंडळी आनंद पावली अत्यंत. चौथ्या त्या राजेश्वरी त्वरेसी गुणवती सह प्रधानाशी बंधनमुक्त करून विशेष वस्त्रालंकार असे पूजले. आणि राणीसहित आपण त्या दोघांच्या जोडून म्हणे, अपराध घडला नेणो न तरी क्षमा कीजिए. दासीने त्यांचा चेहरा धुतला तर ते पहिल्यासारखे प्रसन्न चित्त पाहिल्यानंतर राजाचा अहंकार नाही झाला, राणीचा अहंकार नाही झाला. त्या दोघांनी त्यांना हात जोडले, आम्हाला क्षमा करा म्हणून सांगितलं. आणि प्रधानाला पुन्हा त्याचं प्रधानपद प्राप्त झालं. त्याची जी काही संपत्ती जप्त केली होती त्याची त्याला परत दिली, त्याचे अधिकार त्याला परत दिले, मान सन्मान त्याला दिला.
तरी क्षमा कीजिए सजनी विनवण्या राणी से तरा पाला स्वतरा व्रत प्रधानास प्रधान स्वस्त्री से स्वकी सतरा पादला प्रिय ऐसे अधिक मास व्रत है फळ लाभते गुणवा फळ लाभते गुणवते ते हे प्रत्यक्ष अनुभव ते सर्व लोक विश्वासले पुढे अधिक मास स्वतः प्राप्त सर्व केले तर तोरत त्यात प्रवाह ते लोक समस्त भाग्यवंत झाले. अशा रीतीने या अधिक मास व्रताची प्रचिती सामान्य माणसाला पण आली आणि तेही अधिक मासाचं व्रत करू लागले आणि तेव्हापासून हे व्रत मेदिनीशी झाले विख्यात. याने संतती संपत्तीचं सजवते अखंडित निशे समोर झालेले लोक ते सर्वदा सुख लाभते ब्रह्मात्यादी सर्व दुर्ते निरस्ती जाण येथे याचेनी आणि यलोकी इच्छाकृते देहांती वय मोक्षप्राप्ती ऐसी या श्रेष्ठ व्रताची गती असे जाण इंद्रे ऐसे सांगून रमारमण कथू लागला. उद्यापन विधान ते पुढील प्रसंगी संपूर्ण वियोजेल यथामती इति श्री अधिक मास महात्म्यासार पुरंदरादी पद्मधार सज्जन श्रोते ऐको चतुर पंचविंशत्तमोध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु. या ठिकाणी या कथेतला 25वा अध्याय पुरा झाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. सद्गुरु गजानन महाराज की जय. पुरुषोत्तम महाराज की जय. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वतन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्यभार. तिथीना अभिरगुलाला दर्शना संत संगारा. जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पाये गुंतले चित्त हरी पाये गणुला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. गोवर्धनाधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमेशानं गोविन्दं गोपिकाप्रियं. ध्यायेन्नवघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं लसत्पीतपटं रम्यं सराधं पुरुषोत्तमं.
जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव दीन म्हणून कृष्णे उद्धार केला निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला दाने त्यागे स्थाने पूजा जपमाला व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला निस्वार्थे परमार्थे हरिषे तू दैन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला मेधावी कन्येला तो नच आवडला परिशो पूजा करण्या सांगुनिया तिजला पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला वनवासी पंडुसुता कथिले महिमान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव अधिक मासा माझे दाने जे देते दीप निरंतर देवा पुढतील भीती राधा कृष्णांची ही पूजा जे करीती अथवा उपवासा मासभरी धरिती अनारसे 33 जामाता दान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव अधिक मास दृढधन्व्याला पोपट करीतो उपदेश गतजन्मेची सांगे पुण्याये त्यास अधिक मास घडता स्नाने उपवास पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास सुदेव विप्रासे फलप्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले चित्रबाहू म्हणून या वैभव भोगिले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव कदरियु आख्यान नारायण कथिती दुर्गती होऊन आहे प्राप्त पुण्य अंती वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तयास होईती कथा पुराणामधल्या कित्येक अन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे कैसे पुण्य करावे दंपती जीवने अनेक ऋषी वचने ऐकावी श्रवणे महात्म पोथी वाचन करणे सर्वाने निस्वार्थे वागावे तोच धर्म मान्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव झालेन लुटांगणा वंदीन चरण डोळ्याने पाहे रूप तुझे प्रेमे अरण्यन आनंद पूजिन भावे वाढिन त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रत्यक्षभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे
हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। पुरुषोत्तम महाराज भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ।